8 मे पुण्यामधील हाय प्रोफाईल केस, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने एका तरुण आणि तरुणीला भरधाव कारने उडवलं आणि त्यानंतर या आरोपीला निर्दोष ठरवण्यासाठी हवे नको ते सगळे प्रयत्न केले गेले। अगदी हॉस्पिटल पासून ते पोलीस स्टेशन पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये सेटिंग लावली गेली। पैशाच्या जोरावरती मनुष्यवध देखील लपवला जाणार होता, पण सामान्य नागरिकांनी आणि माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि या केसमधील बरीचशी लपवालपवी बाहेर आली। 8 मे रोजी घडलेल्या पुणे हिट अँड रन केस नंतर 24 मे रोजी नागपूरमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली, ज्यामध्ये एका महिलेचा आणि अवघ्या 3 महिन्याच्या चिमुकलीचा जीव गेला। आणि ह्या संपूर्ण घटना ताज्या असताना अजून एक हिट अँड रनची घटना घडली, ती म्हणजे मुंबईमधील वरळीमध्ये। जाणून घेऊया ह्या संपूर्ण घटनेबद्दल। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण, न्यूज अनकटच्या क्राईम रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तारीख 7 जुलै, सकाळचे 5:15 वाजले होते। याच वेळेला वरळी कोळीवाड्यामध्ये राहणारं एक नाखवा कोळी दाम्पत्य नेहमीप्रमाणे माशांचा लिलाव करण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं। दुचाकीवरून हे दाम्पत्य जात होतं। त्यांच्याकडे बरेचसे मासे आणि इतर काही सामान देखील होतं, पण अचानक एका पांढऱ्या रंगाच्या BMW कारने त्यांना धडक दिली। दुचाकीवर भरपूर सामान असल्यामुळे नवऱ्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघे नवरा बायको गाडीच्या बोनेटवरती जाऊन पडले। नवऱ्याने प्रसंग सावधान राखत बोनेटवरून बाजूला उडी मारली, पण त्याच्या पत्नीला मात्र बाजूला होता आलं नाही। दिलेल्या धडकेमुळे कार चालक सुद्धा घाबरला होता। त्याने गाडी न थांबवता ती अजूनच पळवली आणि त्या गाडीच्या बोनेटवर असलेल्या महिलेला सुद्धा फरफटत नेलं। या अपघातामध्ये नवऱ्याने बोनेटवरून बाजूला उडी मारल्यामुळे तो किरकोळ जखमी झाला, पण त्याची पत्नी मात्र गंभीर स्वरूपात जखमी झाली। तिला लगेचच मुंबई सेंट्रल मधील नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं गेलं, पण तोपर्यंत तिने जीव सोडला होता। डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केलं आणि हिट अँड रनचा आणखीन एक बळी मुंबईमध्ये गेला। पांढऱ्या रंगाची ती BMW जिने या महिलेचा जीव घेतला, त्या गाडीचा चालक होता मिहीर शहा, शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा। 24 वर्षाचा मिहीर 6 जुलैला रात्री जुहूमधील एका बारमध्ये मद्यप्राशन करत होता। मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास तो बारमधून बाहेर निघाला आणि थेट गोरेगाव इथल्या घरी गेला। तिथे जाऊन त्याच्या ड्रायव्हरला त्याने सांगितलं की मला लॉंग ड्राईव्हला जायचंय। लॉंग ड्राईव्ह करत तो मुंबईमध्ये आला आणि पुन्हा गोरेगावच्या दिशेने जाण्यासाठी निघाला। जेव्हा तो गोरेगावला परतत होता तेव्हाच मिहीर स्वतःची गाडी चालवत होता आणि याच मार्गावर असलेल्या वरळीमधील ॲट्रिक मॉल जवळ सकाळच्या 5:15 वाजण्याच्या सुमारास त्याने हा अपघात केला। जेव्हा मिहीर सोबत त्याच्या ड्रायव्हर राजरूपी राजेंद्र सिंग सुद्धा गाडीमध्ये होता। अपघात झाल्यावरती घटनास्थळावरून पळ काढत तो गोरेगाव मधील त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला। त्यानंतर सकाळी 8 वाजता गर्लफ्रेंडकडून वांद्र्याला मित्राकडे जातो सांगून तो तिथून बाहेर पडला आणि त्यानंतर त्याने त्याचा फोन स्विच ऑफ केला। दरम्यान अपघात घडल्यानंतर लगेचच पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवरती आलं। या घटनेच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सदर आरोपी मिहीर शहा हा शिंदे गट शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा असल्याचं समोर आल्यावर पोलिसांनी लगेचच राजेश शहा यांना ताब्यात घेतले। पुढील चौकशी करायला सुरुवात केली। दुसऱ्या बाजूला फरार आरोपी मिहीर शहाला शोधण्यासाठी RTO आणि फॉरेन्सिक टीमने कंबर कसली। मिहीरचं लाईव्ह लोकेशन ट्रेस होत होतं आणि मग पालघरच्या दिशेने पळ काढत असताना कांदिवली पोलिसांना मिहीरला पकडण्यात यश आलं। तब्बल 2 दिवसांनी, घटनेच्या 2 दिवसांनी मिहीरला अटक केली गेली। त्याच्या रक्तामधील दारूचे नमुने किंवा ड्रग्ज असं कुठलेही नमुने तपासामध्ये समोर येऊ नये म्हणून त्याला 2 दिवस लपून ठेवलं होतं, असा आरोप देखील आता विरोधाकडून केला जातोय। या तपासामध्ये आणखीन एक गोष्ट सुद्धा समोर आली, ती म्हणजे वरळी पोलिसांनी आरोपीची पांढऱ्या रंगाची BMW ताब्यात घेतली, ज्यावरती पक्षाचं चिन्ह होतं आणि ते चिन्ह देखील खोडण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा अधिक तपास आता पोलीस प्रशासन करतंय। मात्र आलिशान गाड्यांनी सर्वसामान्य लोकांचा जीव घेण्याचा प्रकार कधी थांबणार, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला। राज्यामध्ये वाढत असलेलं हिट अँड रनचं प्रकरण आता चिंतेचा विषय बनत चाललाय। यावर काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जाते। दरम्यान या प्रकरणामधील आरोपीला योग्य ती शिक्षा मिळवून मृत व्यक्तीला न्याय मिळावा, हीच मागणी आता जोर धरू लागली। त्यातच आता शिंदे सरकारने वरळीमधील ज्या बारमध्ये त्यांनी मद्यप्राशन केलं होतं त्या बारवर देखील बोलढाचा चालू। तुर्तास आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये आता इथेच थांबूया।
गुन्हेगारी विश्वामधील अशाच अनेक घटना जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम। धन्यवाद।